स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. इस्लामपूरच्या जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून काही जण भावनिक राजकारण करतात. आता संधी आल्याचं सांगतात, पण तिथे मुख्यमंत्री व्हायला 145 गडी लागतात. तिथे काही छपराला मेडकं द्यायचंय का असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवली. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपुरात सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवली. आमच्या लाडकी बहिणीमुळे महायुतीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. काही दिलं नाही. अरे या तालुक्यामध्ये ते सांगतील आम्ही या तालुक्याचा विकास केला. अरे या तालुक्याचा विकास आमच्या युतीच्या काळामध्ये गावागावात आम्ही रस्ते दिलं, गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या. अरे या शहराला 24/7 पाण्याची योजना ही आम्ही दिली. आम्ही तुम्ही दिलं काय? तुम्ही काही दिलं नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला विचार करून मतदान करायचं. दादा, वातावरण चांगलं आहे, शिवारात पीक चांगलं आलंय, कणसाला दाणं बी चांगलं आहे. तर फक्त पाखरावर आता 2-3 दिवस लक्ष ठेवूया. पृथ्वीराज भैया आले. पृथ्वीराज भैयाला माहित आहे या पाखरांचा रपाटा केवढा मोठा आहे. 2-3 दिवस शिवाराची राखण आता चांगली करूया. आता ते भाषणामध्ये बोलणार, माझ्यावर टीका करणार आहेत, दादावर टीका करणार आहेत, आणि कुणावर करणार आहेत. आबा, तुमच्यावर नाहीत करणार. तर आमच्यावर टीका करणार आहे. पण मला माझ्यावर केलं तर काय फरक पडत नाही. तिने जेवढ्या जास्त टीका करतील तेवढं मी वर 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 जातोया. काय गेल्या वेळी म्हणायचे ते चुकून आमदार झालं या, आता कसा जाऊया? बरोबर आहे. काय काय कधी म्हणायचे ही जी हवा गेली आहे आता कशी आली आहे? अरे चांगलं वागलं पाहिजे या तालुक्यामध्ये. कुठलं नेतृत्व वाढू दिलं नाही. आपल्या नात्या गोत्याच्या पलीकडे सत्ता येऊ दिली नाही. या तालुक्यामध्ये कुणाचा उद्योग चालू दिला नाही. प्रत्येकाला भीती दाखवायची. अरे या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पा यांनी त्यांचा सहकारी साखर कारखाना उभा करायचा निर्णय घेतला. तुम्ही त्याच्यात कायद्याच्या दृष्टीनं अनेक अडचणी निर्माण केल्या आणि तिथं तुम्ही तुमचा कारखाना उभा केला. तुम्ही आप्पांचा कारखाना उभा करू दिला नाही का? ज्या अण्णासाहेब डांगे होते, बहुजन समाजातला नेता होता. ज्या संभाजी आप्पानं तुम्हाला सांगलीत केलं खंड्यावरनं, सांगलीचं दार तुम्हाला माहित नव्हतं. मी भैया आप्पांना म्हणायचा नेऊ नका, लई वाईट आहे. पण प्रॉब्लेम काय आहे भैया, त्यांच्या तोंडावर साथी असं आहे. जेवायला वाढलो ताट घेऊन गेलोच कळतं या आपलं ताट वाटी गेलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आबा काही लोक या निवडणुकीमध्ये मला धमकवण्याचा प्रयत्न करत. अरे मी कसं घाबरू? जवळ वायरीची पिशवी हातात होती आणि बापाच्या धोतराच्या फडक्यात भाकरी बांधून इस्लामपूरला येत होतो, त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो. आता त्या पिशवीत सगळं सामान आलं या. अरे तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका. जरा निवडणूक होऊन दे. पहिलं काम करणार आहे 2 साखर कारखान्याच्या मधलं हवाई अंतर पहिल्यांदा आधी काढून टाकणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागदं आम्ही जमा करून ठेवली ती. नोकर भरतीपासून सगळं सामान गोळा केलंय. चिंता करू नका. त्यांना वाटतंय त्यांचं सरकार येणार नाही, पण आमचं सरकार गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, व्यापारी आणि आमची लाडकी बहीण 180 पेक्षा जास्त जागा आणणार आहे. आता काय लोक भावनिक करते ती साहेबांना मुख्यमंत्री व्हायचा आहे, संधी आली आहे. कशी संधी? तिथे 145 गडी लागते ती. तिथे काही छपराला मिळतं द्यायचा आहे, त्याला द्यायचा आहे. कशी संधी? यावेळची वाळवा मतदारसंघातल्या जनतेने ठरवलंय संधी निशिकांत दादा पाटील यांना द्यायची. इथं आमचा बापू बसलोय, विक्रम भाऊ बसलोय. भाऊ आपण एक झालो का नाही? भाऊ मला रोज म्हणायचं, भाऊ आपण एक झालो पाहिजे म्हणायचं नव्हतं. आणि बघ आधी सगळ्यांनी एक होण्याचं ठरवलं. त्याचा फायदा काय झाला? जसं म्हणतात ना एकावर एक फ्री, तसं आबा आला आणि पोऱ्यांना बी आलं. आबा तुम्ही आला, तुम्हाला धन्यवाद. अण्णा तुम्हाला धन्यवाद. नाहीतर आमचं गेली 50-40 वर्ष हे चाललंय. पहिल्यांदा तुम्ही आमच्या गाडीत बसलाय. तुम्हाला पुण्य लागल समोरच्या माणसांचा अण्णा लय हाणलंय होईल. त्यांना बोलायला बी येत नाही का? आणि म्हणून ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे. जनतेला हातात घेतलेली निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये वाळवा तालुक्यातल्या जनतेचाच विजय होणार आहे मी तुम्हाला सांगतो. ते काही करू दे, कारण या तालुक्यामध्ये